बघा मित्रांनो, इथं गणित काय विचारलेलं आहे, 134, 166, 200, 236 आणि प्रश्नार्थ चिन्ह समोरची संख्या कोणती येणार आहे? पोलीस भरतीमध्ये, सरळ सेवा परीक्षेमध्ये, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये असे गणित उतरतात मित्रांनो, ज्याच्यासाठी आपला जो वेळ खूप कमी असतो, पण आपण ट्रिक जर लावली तर लगेच आपण असं गणित सोडू शकतो मित्रांनो. बघा 134, 166, 200, 236. आता याच्यामध्ये 134 आणि 166 मध्ये फरक कितीचा दिसतो आपल्याला? या दोघांमध्ये फरक आपल्याला दिसतो कितीचा? 32चा. 166 ते 200 मध्ये फरक कितीचा दिसतो? 34चा. बरोबर. आणि 200 ते 236 ते कितीचा फरक दिसतो? 36चा. बरोबर. 200 ते 236 36 मध्ये कितीचा फरक दिसतो? 36चा. म्हणजे इथं बघायला जर गेलं तर 2 ने संख्या वाढलेली मित्रांनो. बघा 2चा फरक जाणवतो याच्यामध्ये. बरोबर. 2चा फरक जाणवतो. तर तशीच समोरची संख्या 2 ने फरक नच येणार ना मित्रांनो. बघा आता इथे 36 आले ना, समोरची किती येणार? 38 येणार. किती येणार? 38. समजा 236 अधिक किती? 38. 236 अधिक 38 जर आपण केलं मित्रांनो तर किती येणार? 274. किती येणार? 274. हे आपलं उत्तर असणार. इथं समोरची संख्या किती येणार आहे? 274. बघा ऑप्शन मध्ये 274 कुठे आहे? ऑप्शन ए. जास्त वेळ न वाया घालता फक्त ट्रिक जर लावली मित्रांनो तर लगेच आपण उत्तर काढू शकतो. अशाच विविध पद्धतीचे गणित आपल्या चॅनलवरती ट्रिक पद्धतीने सोडवले आहेत. तर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण चॅनल जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.